आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। गुंजाळनगर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सरपंच व उपसरपंच सदस्य गैरहजर, ग्रामस्थांनी ठोकले कुलूप। देवळा तालुक्यातील गुंजाळनगर ग्रामपंचायतीच्या आयोजित ग्रामसभेत सरपंच उपसरपंच सदस्य गैरहजर राहिल्याने उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले। या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी मेघा वाबडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली। निवेदनाचा आशय असा की देवळा तालुक्यातील मौजे गुंजाळनगर ग्रामपंचायतीची शुक्रवार दिनांक 21 सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालय गुंजाळनगर येथे ग्रामसभा होती। सदर ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य उपस्थित राहणे आवश्यक होते, परंतु ग्रामसभेस फक्त ग्रामसेवक व 2च सदस्य हजर होते। त्यामुळे गुंजाळनगर ग्रामस्थांच्या ज्या समस्या होत्या त्या मांडता आल्या नाही। समस्या सोडविण्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, तसेच ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यामुळे कोणताही निर्णय घेता आला नाही। त्यामुळे ग्रामसभेत उपस्थित असलेल्या संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले। ग्रामसभेचा अजेंडा काढणारे सरपंच व ग्रामसभेला उपस्थित राहिले नाही, त्यामुळे ग्रामपंचायतच्या कारभारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व अफरातफर झाली असल्याने सदर सरपंच सदस्यांनी ग्रामसभेपासून दूर राहण्याचा व पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे, असा गंभीर आरोप यात करण्यात आला असून संबंधित सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामसेवक यांनी संगनमताने केलेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी, तसेच ते ग्रामसभेत गैरहजर राहिल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सहाय्यक गटविकास अधिकारी बाबा सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले। निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य विनोद आहेर, निलेश गुंजाळ, प्रशांत गुंजाळ, शैलेश गुंजाळ, सागर जाधव, जितेंद्र गुंजाळ, दीपक जाधव, काठेराव, विवेक गुंजाळ, दीपक गुंजाळ, सचिन गुंजाळ, गौरव गुंजाळ, गोरखा गुंजाळ, अमोल गुंजाळ, विलास गुंजाळ, रोहन गुंजाळ, सूरज गुंजाळ, विकास माडी, दिगंबर पवार, प्रशांत देवरे, सौरव जाधव, योगेश देवरे, भिकूबाई शिरसाट, ललिता साबळे, विजया माडी, सुमन पगारे, बायटा लोखंडे, चंद्रकला साबळे, दुर्गेश गुंजाळ आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य। आज ठरल्याप्रमाणे गुंजाळनगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज आयोजित केलेली होती। या ग्रामसभेनिमित्त ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा होणार होती आणि त्यानुसार अजेंडाही तयार करण्यात आलेला होता। पण प्रत्यक्षदर्शी आज इथे सगळं ग्रामसभेनिमित्त सगळे जमल्यानंतर इथे आज सरपंच उपसरपंच कोणी उपलब्ध नाही आहे। आज फक्त ग्रामसेवक हेच या ठिकाणी उपलब्ध आहेत। आज त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणतात सरपंच आज उपलब्ध नाही आहेत। सर तुमचं काय म्हणणं आहे या संदर्भात? सरपंच उपस्थित नसल्यामुळे लोकांचा रोष अनावर झाला आणि लोकांनी कुलूप लावलं ग्रामपंचायतीला। तसंच या ग्रामपंचायतीचा असा भोंगळा कारभार बघता आज ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावून घेतले आहे। त्याचनुसार प्रशासनाचं फुकट वेतन घेण्याचं काम सदस्य आणि ग्रामपंचायत करते का हे लक्षात आलं पाहिजे। प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ही आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे। तसेच ग्रामसभेसाठी सगळे ग्रामस्थ उपलब्ध असताना आज सरपंच इथे उपलब्ध नाही, उपसरपंच उपलब्ध नाही, त्यानुसार प्रशासनाने याच्यावरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे ही आमची ग्रामस्थांची इच्छा आहे। आणि सर तुम्ही आम्हाला तो सरपंचच नकोय। सरपंच जो बेजबाबदार नागरिक असेल, पहिला नागरिक समजला जातो ग्रामपंचायतचा, प्रथम नागरिक सरपंच समजला जातो। आम्हाला असा बेजबाबदार नागरिक असं सरपंचच नकोय। आज 200 लोक येऊन सुद्धा इथे आज सरपंचच उपलब्ध नाही, त्याच्यामुळे ग्रामसभाच झाली नाही। एवढ्या लोकांचा वेळ वाया गेला, याची नुकसान भरपाई कोण करणार? त्याच्यामुळेच सर आम्हाला तुम्ही एका कागदावर लिहून द्या की हे उपलब्ध नाही आहेत आणि आम्ही त्यानुसार प्रशासनाला तुम्ही तसा तुमच्या स्तरावरून त्यांच्यावर एक पत्र पाठवा का हे सदस्य किंवा सरपंच हजर नव्हते। सरपंच हजर नसल्यामुळे ग्रामसभा तहकूब करावी लागली आणि लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। आणि दुसरी गोष्ट का आमच्या ग्रामपंचायतीला निधी अभावी मंडप टाकण्याची सोय नसल्याने लोक उन्हात तानात बसलेले होते। 12 वाजेपर्यंत उद्या जर काही त्यांच्यावर काही उन्हामुळे याच्यामुळे धक्क्यामुळे काही त्रास झाला असता तर त्याला जबाबदार राहिलं कोण असतं याची पण लेखी उत्तर तुम्ही द्यावे।